आल्यामुळं आता तो त्रास कमी झाला. पहिली गोष्ट गायला पण त्रास होत नाही आणि माणसाला बी त्रास होत नाही. दूध जास्त निघते, काही काय उचलत नाही आणि वेळ वाचते. दुसरं काय, जर्सी जर करायचं झालं सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास, दिवसभर कुठे बी जावा, 4ला जाग्यावर चारा टाकणे आणि धारा काढणे, असं ही फॉर्म्युला आहे. मशीन लावताना असं एक लावायचं, हवा जाऊ द्यायची, झालं दूध चालू झालं. दूध संपल्यानंतर काय का दिसते तर ते फुल पाईप भरून वाया लागले. प्रकारचा त्रास नाही, गायला नाही, माणसाला नाही, कशाला. मग याचं कशी कशी प्रोसेस असते, काय दुधाचा रेट काय असतो किंवा काय थोडक्यात? जवळ आहे आणि गुराचा रेट त्या मापानं होता, 1.5 लाख, 2.5 लाख, 1 लाख 20. जसं गाय दूध आहे त्या प्रमाणे रेट त्यात लागला. रेट वाढतो. 10 दिवसाला पेमेंट, महिन्यातनं 3 वेळा पेमेंट. तर काय कुणाला मागावं लागत नाही, कुणाला द्या म्हणावं लागत नाही, द्यायला बघा ना. सध्याच्या काळात गरज आहे ती, कारण शेतीचं कसं आहे, वर्षाला एकदा येणार, तोपर्यंत काय करायचं. आणि त्यानंतर निसर्ग साथ देते, कधी देत नाही. पाऊस कमी होतोय, कधी जास्त होतोय, दुष्काळ पडतोय, कधी ओला दुष्काळ पडतोय. हे कसं आहे, दर 10 दिवसाला फिक्स बंद करे गोड भात करायला वेळ होत नाही. थोडं 1 लिटरभर राहिलं पाहिजे शिल्लक, त्याचा अंदाज आहे का. पाय उचलते हाताने काढताना, मशीन अजिबात त्रास होत नाही. शेतकऱ्यासाठी जर काय वरदान ठरलं असेल तर दूध व्यवसाय त्याच्यामध्ये हैराण आहे, पण शेवटी शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीला निसर्गाला तोंड द्यावंच लागतंय. त्याप्रमाणे आपलं ही सकाळी 1-2-3 तास आणि संध्याकाळी 1-2-3 तास जर त्याने वेळ दिला तर त्याच्या कुटुंबाला त्याला अडचणीमध्ये प्रत्येक वेळेला दुधामधून आलेले पैसे हे बाहेर काढू शकतात. शेतीचं कसं आहे, पाऊस होतो, कमी जास्त रेट भेटतो ना भेटतो, या गोष्टी असतात. पण ज्याला दुधामधलं समजलेलं आहे त्याच्यासाठी दूध व्यवसाय करणे योग्य आहे.